केले आपण, कशा प्रकारची यात्रा आहे, कुठून जाते? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने आणि अतिशय उत्साहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने ही रॅली निघालेली आहे। आणि आज ठाण्यामधनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयापासून प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जयंती साजरी होते त्या तिकडे बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करत ही रॅली पुढे चाललेली आहे। आणि बाबासाहेबांचा संदेश हा लोकांपर्यंत नेण्याचं काम हा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ताही करत आहे। बद्दल आणि आजच्या दिवसाबद्दल दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने ही संविधान गौरव रॅली आम्ही काढतो। त्यांनी जी घटना देशाला दिली, एक प्रकारे घटनेचे शिल्पकार असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे एक प्रकारचं अभिवादन आहे, त्यांचं स्मरण आहे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे असं मला वाटतं। आणि त्यामुळे ज्यांनी आपल्याला या देशाला एवढी आदर्श अशी घटना दिली की जगातली सर्वोत्तम अशा प्रकारचं संविधान दिलं की ज्या संविधानाने या देशातल्या प्रत्येक माणसाला ताकद दिली, त्याला जगण्याचा हक्क दिला, त्याला न्याय मिळवण्याचा हक्क दिला आणि त्याच्यामुळे एवढं मोठं काम डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाकरता केलं। आणि त्यामुळे या शहरामध्ये आम्ही दरवर्षी अशा प्रकारची संविधान गौरव रॅली काढतो आणि त्या निमित्ताने देखील आमच्या या सगळ्या नागरिकांच्या तर्फे त्यांना अभिवादन करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। सर, अजूनपर्यंत इंदू मिलच्या सर्वात पाऊल उचललेलं नाहीये, सरकारने स्मारक कधी उभा करणार असं सवाल उचलत आहे। त्यांच्यामुळे तांब्याची देखील तिथे कमी भासते, त्यामुळे कामाला जातो दिरंगाई होते। नाही, या संबंधामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे। खरं म्हणजे जे पूर्वी झालं नव्हतं ते आता होतं आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि हे इंदू मिल स्मारक होणार म्हणजे होणारच आहे। केवळ हे स्मारक नाही तर देशभरामध्ये निरनिराळ्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणाच्या निमित्ताने पुढच्या पिढ्या त्यांचं स्मरण करतील अशा प्रकारचं काम देखील देशातर्फे होत आहे। तर सर्वत्र जे आहे ते मिरवणुका काढल्या जात आहेत आणि कार्यक्रमांचं आयोजन देखील केलेलं आहे, परंतु अशातच राज ठाकरेंनी एक ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी शुभ जयंतीनिमित्त म्हटलं आहे की आजच्या दिवशी जे ते डीजे लावून अनेक राजकारणी नेते जे आहेत ते बाहेर पडतील, त्यांना आजच्या दिवशी आंबेडकर आठवतील। नाही, खरं म्हणजे हा त्यांचा म्हणणं झालं, परंतु आमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बाबासाहेबांनी जो प्रबोधन केलं, त्यांनी जो विचार दिला त्या संबंधामध्ये देखील निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन करून किंवा निबंध स्पर्धा आहेत, निरनिराळ्या विद्यार्थी दशेतल्या विद्यार्थ्यांच्या करता या संविधानाच्या बद्दल डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल स्पर्धा आयोजित करणं, अशा अनेक कार्यक्रम जे आहेत ते आमच्या माध्यमातून निरनिराळ्या संस्थांच्या माध्यमातून केले जातात। बुद्ध विहारामध्ये जाऊन देखील निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यामुळे हे त्यांचं मत झालं असेल, परंतु आमच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक प्रकारचं त्यांचा विचाराचा जो वारसा आहे तो वारसाच या देशाला विकासाकडे नेऊ शकतो आणि त्याच्यामुळे तो विचाराचा वारसा आदान प्रदान करण्याकरता निरनिराळे कार्यक्रम आयोजित करतो। ठाण्यातला एका राजकारणातला संदर्भातला एक प्रश्न आहे। ठाण्यामध्ये निवडणुका होऊन निकाल लागून आता जवळपास 3 महिने लोटलेले आहेत। एप्रिल महिन्यात सुरू झाला आहे, अजूनही विषय समित्यांचा मार्ग सुकर झालेला नाही। अजूनही स्थायी समिती असेल, परिवहन असेल, शिक्षण असेल, कोणतीच समिती झाली नाही, स्वीकृत नगरसेवक झाले नाही। काय नेमकं अडलंय? आपण देखील याच्यामध्ये आहात, भाजप देखील सहभागी आहे सत्तेमध्ये, नेमकं काय अडलंय? नाही, कुठे अडलंय मलाही कळत नाही आहे, कारण की आता 2.5 महिने झाले। खरं म्हणजे हा लोकशाही प्रणालीमध्ये एवढ्या वर्षानंतर निवडणुका झाल्या, लोकप्रतिनिधी निवडून आले आणि त्यांना देखील निरनिराळ्या प्रकारचं काम आणि अधिकार हे दिले पाहिजेत। हे समित्या हेच त्यांना योग्य प्रकारचा अधिकार देण्याचे ठिकाण आहे। मला वाटते शिंदे साहेबांनाच विचारायला पाहिजे की हे का अडलेलं आहे आणि त्यांना देखील मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे विनंती करेन की लवकरात लवकर, कारण अनेक महापालिकांमध्ये महाराष्ट्रातल्या झालेलं आहे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील भरभक्कम अशा प्रकारचं बहुमत आहे आणि त्यामुळे हे जेवढ्या लवकर होता येईल तेवढं
व्हायला पाहिजे, दिरंगाई टाळायला पाहिजे. ठाणे महानगरपालिकेचं नेमकं कुठे अडतंय काय वाटतं? नाही, मलाही काही कळत नाही आहे, कारण की आमच्या बाजूने तर असं काही विषय नाही आहे, परंतु आणि अडण्याचं काही कारण नाही आहे. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर होणं हेच त्याला उत्तर आहे. तर निधी देखील प्रचंड आलेला होता, पण ऑडिट जो आपला महत्त्वाचा विषय होता, ठाणे महानगरपालिकेचं ऑडिट हे अजूनही झालेलं नाही आहे. 3 ते 4 वर्षांचं ऑडिट प्रलंबित आहे. नाही, 3 वर्षाचं ऑडिट झालं आहे. ज्या वेळेला मी मागच्या वर्षी हा विषय उपस्थित केला, त्यानंतर घाईगर्दीमध्ये यांनी 3 वर्षाचं ऑडिट केलं आहे, परंतु सर्व विभागाचं ऑडिट करायला लागतं. लेखापरीक्षण अहवाल जो आहे, त्या लेखापरीक्षण अहवालाच्या माध्यमातून इथे जेवढ्या म्हणून महापालिकेच्या मालकीच्या प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीचं ऑडिट पहिले करायला पाहिजे, ते केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे या निमित्ताने मी हे सांगेन की या सगळ्या मालमत्तांचं हे कोणाकडे दिलं आहे, कोण ताबा आहे, कोण वापरतं आहे, त्याचं काय चाललेलं आहे, चुकीच्या पद्धतीने याचा वापर चाललेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने लोकांना या प्रॉपर्टीचा लाभ दिलेला आहे, तर हे सगळं ऑडिट केल्यानंतर लक्षात येईल. त्याच्यामुळे माझी ही मागणी राहील की शासनाने या प्रॉपर्टीचं ऑडिट करावं. सर, SIR संदर्भात मोहीम राबवत आहे कागदवाडी महापालिका, त्याचा कितपत फायदा आहे आणि त्याचा फटका देखील अनेक लोकांना नाही, फायदा तर आहेच ना. त्याच्याकरता तर देशभर ही मोहीम राबवली जाते की जो या ठिकाणचा आहे, ज्याचा हक्क आहे, तो मतदार यादीमध्ये आला पाहिजे आणि जो परका आहे, ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नाहीत, तो या मतदार यादीमध्ये येता कामा नये. आणि त्याच्यामुळे कधी ना कधी हे होणं गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे ही मोठी मोहीम आहे. त्याच्यामध्ये सगळ्या नागरिकांनी सहभाग व्हायला पाहिजे. सर्व शासकीय यंत्रणा जरी काम करत असल्या तरी निरनिराळ्या संघटना, पक्ष यांनी देखील या मोठ्या मोहीममध्ये, हा मोठा ड्राईव्ह आहे आणि हा मतदार यादी शास्त्रशुद्ध करण्याचा ड्राईव्ह आहे असं मी समजतो. त्याच्यामध्ये तमाम सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे.